जसे येतील तसे ते जॉईन होतील सगळे. मी जसं मी ना काही महिन्यांपासून असं स्वतःशी ठरवलं आहे की मी कसलीही फॉर्मल ओळख कुणाचीही करून देत नाही, तुझी तर देऊच शकत नाही. एक्झॅक्टली मी तेच म्हणणार होतो. मी आज सकाळी असं म्हणालो की हे मिनी गेट टुगेदर आहे आजचं आणि इट इज स्टील ट्रू. पण अजून लोक येतील आय एम होपफुल. पण सो असं आहे की आय डोंट इंट्रोड्यूस एनीबडी फॉर्मली. त्यामुळं आणि नीरज आपला आहे बेळगावचं आहे. ते अजून उलगडेलच हळूहळू. पण नीरजला बोलवण्याचा एक मुख्य हेतू हा होता, एक तर बेळगाव आणि दुसरा हेतू नाटक. आणि आपण सगळेजण नाटकाचे आहोत असं जर आपण आत्ता म्हणालो. हेतू नाटक असायला पाहिजे, नंतर काय करू, बेळगावचं प्रेम कमी नाही होते अजून. पण हो ना, म्हणजे पण आजच्या जमान्यात जेव्हा नाटक बदलत आहे, बेळगाव पण एक बेळगावचं नाटकही बदलत आहे, तेव्हा बेळगावचाच एक मुलगा मुंबईत आहे आणि तो तिथे काहीतरी करतोय नाटकाचं. म्हणजेच काय, हेच खरं तर आज आपण समजून घेणार आहे. पण नाव केलंय असं नाहीये करतोय बरोबर. सो तर आपण नीरजची गप्पा मारायला सुरुवात करू. फॉर्मॅट असा असेल साधारण की आपण 40 मिनिटं गप्पा मारू आणि मग नंतर द ओपन फोरम प्रश्न घेऊ आणि आपण थांबू. हां, हे सुरू असताना जर तुम्हाला वाटलं तुम्हाला ते व्हिडिओज करायचे आहेत, फोटोज काढायचे आहेत, तर प्लीज अवश्य काढा. पण जास्त वेळ व्हिडिओज आणि फोटोजमध्ये घालवू नका, कारण देर इज ऑलरेडी अ कॅमेरा हिअर अँड देअर. त्यामुळे त्याचे फोटोज तुमच्यापर्यंत इव्हेंच्युअली येतील. फक्त आपण एकदा आपला फोन सायलेंटवर आहे ना चेक करूया, इन केस जर तो नसेल तर. जर हो सांग ना. तो लाईट आला की होईल. कंडिशन इज जेव्हा सुरू होतो फोरम तेव्हा ते लाईट वेट मध्ये घ्यायचं. ऑफकोर्स सुरू करूया. तो हॅलो. येस. ह्याच्यासाठी हां मी लाईट बुजवते. नीरज, सगळ्यात पहिला प्रश्न, तुझं आणि बेळगावचं नातं काय? खूप स्पेसिफिक प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. माझं आणि बेळगावचं नातं म्हणजे माझं कुटुंब अर्ध्यापेक्षा जास्त बेळगावलाच आहे. त्यामुळे मी लहानपणीपासून इथे येतच असायचं. तर सुट्टी म्हणजे बेळगाव असं हे होतं. मग कालांतराने मी शिक्षणासाठी म्हणून इथे आलो आणि मी पहिलं ज्याला आपण मेनस्ट्रीम नाटक म्हणूया, शाळेतली नाटकं वगैरे हे एक असतं, पण ज्याला आपण मेनस्ट्रीम नाटक म्हणूया ते पहिलं नाटक मी बेळगावातच केलं. ते संजय देशपांडे मॅडमनी काशीराम कोतवाल बसवलं, त्यात मी काम केलं होतं. तेव्हा मला अच्छा असे कोणीतरी विजय तेंडुलकर नावाचे एक व्यक्ती आहेत जे लिहितात वगैरे असं तेव्हा कळलं होतं. त्यामुळे नाटकाचं इंट्रोडक्शन माझं इथे झालं. माझे जे आजोबा आहेत बाप्पा शिरोडकर, ते इथे नाटकं डिरेक्ट करत होते, पण मी त्यांचे म्हणजे ते काय कशा पद्धतीची नाटकं करायचे किंवा कुठलं काय करायचं यातलं मी कधीच काही बघितलं नाही. फक्त मी ऐकून होतं, म्हणजे घरच्यांनी वगैरे ज्यांनी काही सांगितलं होतं तेवढं. त्यामुळे बेळगावचं माझं खूप जवळचं नातं, म्हणजे घरच्यासारखंच आहे. तू आत्ता असं म्हणालास की तू सुट्ट्यांमध्ये यायचास, म्हणजे मग तू कुठे होतास? मी मुंबईलाच राहायचो. मुंबईला? हो. मुंबईत कुठे होतास? मुंबईत आधी गिरगावात होतो, बॉम्बे सेंट्रलला होतो. तर त्यामुळे नाटकं बघणं वगैरे होतं नाही.
तेवढं होत नव्हतं खरं तर. म्हणजे मी लहानपणी मला वाटतं नाटकांपेक्षा जास्त मी कार्टून बघितले. तर जे काय शाळेत वगैरे जे काय होत असतील तेच. आणि मी आता म्हणालो तसं इथे माझे आजोबा करायचे, त्यामुळे घरच्यांच्या बोलण्यामध्ये काही नावं कधी कानावरती पडलेली होती. पण मी जाऊन असं कधी लहानपणी एक फॉर्मल नाटक बघितल्याचं मला असं फार आठवत नाही. शाळेमध्ये नाटकं केलेली. हो, पण ती काही फार बरी नव्हती. That's fine. आणि त्या नाटकांमध्ये मला साधारण एक तो छाती पडवणारा एक राक्षस किंवा ते स्वातंत्र्य संग्रामाचं नाटक असेल तर इंग्रज, असं ते ठरलेले 2 भूमिका मागे. तुला आठवते ना ते इंद्रधनुष? हो हो, हे चांगलंच आठवतं. I wouldn't mind. तर असे काही माझे ते ठरलेले रोल्स होते. त्यामुळे तिथे प्रॉपर नाटक काय असते मला एक 7वी-8वी पर्यंत माहिती नव्हतं. आणि 7वी-8वी नंतर काहीतरी अभ्यासक्रमात शेक्सपिअरचं काहीतरी असेल तर ते वाचलं असेल, किंवा मराठीमध्ये मला वाटतं कानेटकरांच्या काही नाटकातला काही एक उतारा असायचा, काही एक भाग असायचा. पण तेंडुलकरांची नाटकं वगैरे शाळेत शिकवली जाऊ नाही शकत, त्यामुळे ती काही तशी शाळेत नसायची. त्याचं इंट्रोडक्शनच मला इथे आल्यानंतर संध्या तू मॅडम. इकडे काय शिकायला आला होतास? मी इकडे आलो होतो सायन्स शिकायला. सायन्स थोडंफार शिकलो आणि बाकी च्या गोष्टी म्हणजे 12वी सायन्स केलंस आणि हो, मग BSc केलं. 12वी सायन्स करून. But what made you come to Belgaum? तू ऑलरेडी मुंबईत होता. हो, पण मुंबईमध्ये मी काय फार बरं शिकत नव्हतो. आणि मग तिकडे फी वाया घालवण्यापेक्षा इथे फी वाया कमी स्वस्त पडेल म्हणून मग अच्छा, इकडे तुला ट्रान्सफर केली होती तुझी. अच्छा, मग तू इकडे आलास आणि मग तू अभ्यास करायला लागलास. नाही, मी फक्त पैसे वाचले. कॉस्ट ऑफ लिव्हिंग रेड्यूस्ड, द बेस्ट कंटिन्यू. पण इथे येऊन नाटक करायला लागलो आणि सातत्याने करायला लागलो. मला वाटतं असं कुठेतरी एक त्या टीनेजमध्ये तुमची जी एक एनर्जी असते ना, तुम्हाला काहीतरी म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं हे माहीत नसतं. तुम्हाला काहीतरी शोधायचं असतं, तुम्हाला काहीतरी व्यक्त व्हायचं असतं, पण नेमकं काही माहीत नसतं. मला असं वाटतं की नाटकामुळे व्यक्त होण्याचं कुठेतरी एक ते माध्यम मिळालं. आणि प्रत्येक वेळेला काही ते घाशीराम कोतवाल सारखं चांगलंच नाटक असेल असं नाही. काही काही स्वतः लिहून स्वतःकडे. आपण याच घरात एका अजरामर नाटकाची तारीख केली होती, त्याचं मला नाव नाही आठवत, पण मला असं वाटतं की ती सुद्धा एक शोधण्याची प्रोसेस आहे. आणि त्या चुका करणं नेसेसरी असतं. त्याशिवाय तुम्ही हे का नाही करायचं हे तुम्हाला समजून. पण मग BSc करत असताना घाशीराम व्यतिरिक्त अजून तू काही नाटकं केलीस? हो, म्हणजे मी नाट्यांकुर बरोबरच तेव्हा काम करायचो. त्यामुळे मॅडमचं कुठलंही नाटक असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, काही असेल तर त्यात मी बाय डेफिनेशन असायचं. प्रत्येक वेळेला ॲक्टर म्हणूनच असेल असं नाही. काय उचलायला काही सांगून जे काय गरज पडेल तर ते मी जायचो. मला वाटतं ॲक्टिंग मी फक्त एक ह्याच्यात केली. आणि देहभान एक मॅडमने बसवलं होतं ह्याच्यासाठी, राज्यनाट्य स्पर्धेसाठी. आणि त्याच्यानंतर एक काहीतरी गौतम बुद्धावरचं काहीतरी नाटक होतं आणि एक विवेकानंद होतं. हे असे 2-3 काहीतरी असे. मेघमंडनामध्ये मी होतो. मी म्हणजे मी एकदा कधीतरी तालीम सुरू होती तेव्हा मी तिथे होतो, पण ते मी काम नव्हतं तिथं ॲज फार एज आय म्हणजे अशी काही नाही. मी लिहिलेली नाटकं वाचली आणि एक स्क्रिप्ट वाचणं हे हा एका प्रकारचा वेगळा अनुभव असतो. कारण की त्या पॉईंटपर्यंत मी फक्त नॉवेल्स वाचली होती किंवा असं काही, किंवा जे काय अभ्यासक्रमात जे काय आलं असेल ते, पण एक पूर्ण स्टार्ट टू एंड एक अख्खं स्क्रिप्ट वाचलं. कारण की घाशीराम कोतवाल वाचून मला
ते काय समजलं नव्हतं. आणि मला खूप वर्षांनी ते कळलं की ते वाचून समजण्याचं नाटकच आहे. आणि तो म्हणजे जेव्हा ते मुळात जेव्हा ते प्रोड्यूस झालं होतं तेव्हा सुद्धा ते लोकांना कळलं नव्हतं की काय लिहिलंय तुम्ही, की काय म्हणतात ते बालनाट्यासारखे संवाद आणि असं हे एक यमक जुळवून वगैरे लोकांना तेव्हा कळलंच नव्हतं. पण जेव्हा तेंडुलकरांनी सांगितलं की काय कशा पद्धतीने ते प्रेझेंट झालं तर त्याचा हे होणार. आणि माझे फेमसली कंस पाळले गेले पाहिजेत, तर त्यावेळेला कळलं लोकांना की हे काय होतं. मी तर काय दिवस 18 वर्षाचा असताना मला काय आयुष्यातलं पहिलं नाटक ते काय कळणार होतं. पण जेव्हा मॅडमनी लिहिलेल्या काही एकांकिका होत्या किंवा त्या एकांकिकाच्या 2 अंकी केलेले, त्यातलं मेघबंधन एक होतं, एक काय ब्लॅक वुमन म्हणून एक होतं, एक अजून पण होते बरेच. हां नाही मला लक्षात नाही. पण असे काय काय ते स्क्रिप्ट वाचल्या. मग तेव्हान त्याच्यानंतर मला वाटतं 1-2 वर्षांनी मॅडमने केलेलं, तेव्हा मी थोडासा जास्त सीझन होतो की मला समजत होतं की स्टार्ट टू एंड स्क्रिप्ट वाचणं म्हणजे काय. आणि मग त्याच्यानंतर तू जेव्हा सुट्ट्यांमध्ये परत मुंबईला गेला असशील त्यावेळेला मग तू नाटकं बघितलीस का? हाऊ डिड इट स्टार्ट? त्यावेळी हो, मला वाटतं एखादं काहीतरी मी तेव्हा बघितलं असेल, पण मला आठवत नाही असं काही. पण हाऊ डिड इट स्टार्ट म्हणजे मला BSc नंतर काय हा एक प्रश्न होताच की ते ठीक आहे डिग्री मिळेल पण मग पुढे करायचं काय. आणि तेव्हा ते MSc करायचं असं एक साधारण ठरलेलं होतं. आणि IIT मुंबईमध्ये MSc होती, जिओलॉजीचा माझा विषय होता आणि IIT मुंबईमध्ये MSc होती. तर त्याची मी ती काही एप्रिलमध्ये वगैरे कधीतरी परीक्षा होती, तर ती परीक्षा मी दिली. ती काही क्लिअर पण झालेलो. पण आमची जी डिग्री होती म्हणजे KUDची जी हे होती त्यांचा रिझल्ट डिले झाला. तर त्यामुळे मला तो काही जून-जुलैपर्यंत रिझल्टच नव्हता आला. आणि तिथपर्यंत ते पुढच्या वर्षी परत हे करायला लागेल. आणि हा जो काय मध्ये वेळ गेला त्यात मी असा विचार केला की मला का करायचं आहे MSc. आणि तेव्हा पण बेळगावचेच आमचे सर होते, ते आता नाही किनकर सर, त्यांनी मला असा प्रश्न विचारला की तुला का करायचं आहे MSc. आणि ते बोलत होतं ना की काय पुढे करायचं आहे आयुष्यामध्ये. तर माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं की BSc झालं मग आता MSc, हे लॉजिक करायला हवं, एवढंच त्याच्या मागचं उत्तर होतं. आणि मग त्यांनी विचारलं तुला करायचं काय. तर मी त्यावेळेला मी असं म्हणालो की मला LSD मध्ये जायचं आहे. दॅट इज व्हॉट यू शुड बी डू. हे सगळं तू करायलाच नाही पाहिजे. आणि मग त्या सगळ्या प्रोसेसचं हे झालं. पण तोपर्यंत काहीतरी ती डेट पण काहीतरी निघून गेली, काय झालं मला आठवत नाही. पण मुंबई युनिव्हर्सिटीच्या ड्रामा डिपार्टमेंटचं मला प्रॉस्पेक्टस, अगेन बेळगावचाच मित्र आहे माझा रोहन कामत, त्यांनी शोधून दिलं प्रॉस्पेक्टस. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या फॅकल्टीमध्ये विजय तेंडुलकरांचं नाव होतं. तर मी म्हटलं हा माणूस जर का शिकवायला येत असेल तर मला इथे शिकायचं, मला इथे. आणि मला तेव्हा पण आहे ना मला फार ॲक्टिंगचं ग्लॅमर म्हणजे माझं आय वॉज अट्रॅक्टिव्ह टू इट. आणि त्यामुळे ते बरेच कोण गोविंद नामदेव वगैरे कोण ॲक्टर्स ते शिकवायला यायचे. पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं की तेंडुलकर तिकडे शिकवायला येतात. असं मी एप्रिलमध्ये तिथे फॉर्म भरला, मेमध्ये तेंडुलकर गेले. त्यामुळे मी काही त्यांना भेटूच शकलो नाही. पण फॉर्म भरला होता आणि IITचं ते काय झालं नाही कारण की यांचं रिझल्ट नव्हता आला. मग इकडे बोलले की सुरू कधी होणार आहे आपलं क्लासेस. तर ते म्हणाले ऑगस्ट. म्हटलं मग जर का तोपर्यंत रिझल्ट लागला KUDचा मला इकडे ॲडमिशन मिळू शकते. आणि KUDचा रिझल्ट लागला म्हणून मग मी तिकडे ॲडमिशन घेतली. पण आय थिंक बाय BSc तुझं ठरलेलं होतं की तुला NSD ट्राय करायचं आहे? हो, बाय द एंड ऑफ BSc तर ठरलेलं होतं. पण त्यावेळेला ना आता
खिशात फोनवरती बघून वगैरे येत होतं. तेव्हा 25 रुपये घालून एक सायबर कॅफेमध्ये जाऊन मग ती अर्ध्या तासात तुम्ही किती इन्फॉर्मेशन जमवू शकणार, तेवढी इन्फॉर्मेशन जमवून येईल. मग आईला हे आता राहून गेलं, हे माहीतच नाही काय, मग परत 25 रुपये घालायला पाहिजे, असं सगळं ते होतं. त्यामुळे त्याची काही एक्झॅक्टली की ओके एप्रिलपर्यंत ॲडमिशन प्रोसेस आहे, तोपर्यंत ते संपवायला पाहिजे वगैरे ह्या काही गोष्टी माहीत नव्हत्या. आणि दुसरं हे पण झालं की माझं राहतं घर मुंबईत होतं, तर मी आता 3 वर्ष स्वतःच्या घरीच राहिलो नव्हतो. मग मला कुठेतरी एक झालं की ठीक आहे, मुंबईत आहे एक डिपार्टमेंट तिकडे तेंडुलकर येतात शिकवायला, तर मग मी ललितमध्ये किंवा NSD मध्ये कशासाठी हे करतो, लेट मी जस्ट बी होम असं एक झालं. म्हणून मग मी तिकडे ॲडमिशन केलं. आणि तो 3 वर्षांचा कोर्स असतो ना? हो. नाही, तो 2 वर्षांचा. हो. सो 3 वर्षांसाठी ते टेक्निकल हे म्हणजे इट इज अ मास्टर्स कोर्स. मास्टर्स कोर्स असेल तर तो 2 वर्षांचा असतो. आता तो कोर्स काय आहे की नाही मला माहित नाही, कारण की आता ते डिपार्टमेंट काय आता फार राहिले नाही. हां, बट नाही म्हणजे त्यांचे सगळे सिस्टम. पण एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असला तर तो 3 वर्ष 4 वर्ष करता येतो. हा प्रॉपर पोस्ट ग्रॅज्युएट होतो, 2च वर्ष तुम्ही नेसेसरीली करू शकता. इंटरेस्टिंगली मला हा एक प्रश्न आपण घेऊन आपण पुढे येऊ की बेळगावात लक्षात आलेलं किंवा समजलेलं नाटक आणि मग जेव्हा कलिनामध्ये आपण गेलो आणि मग तिथे नाटकाची एक नवीन ओळख झाली, त्याच्याविषयी तुला काय वाटतं ना when you look back? एका पॉइंटला ना एक तर संध्या मॅडमकडे बरंच चांगलं नाटक काय असतं हे शिकलेलं असल्यामुळे एका प्रकारचा बेस होता. सो त्याचा फायदा झाला. पण तिथे गेल्यानंतर नुसतंच हे जे काय आपले काही ठराविक मराठी नाटकं जी आहेत ती त्याच्या व्यतिरिक्त जगात नाट्य परंपरा काय आहे, ग्रीक नाटक काय आहे, कुठून आलेलं आहे, कोण भरतमुनी, कुठलं नाट्यशास्त्र आणि संस्कृत नाटकं कुठली कुठली आहेत, कालिदासने काय लिहिलं आहे, भासने काय लिहिलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजण्यात आणि ते नुसतं माहिती म्हणून समजण्यात नाही, परंपरा म्हणून ते सतत कानावरती पडत राहिलं आणि तुम्ही 2 वर्ष जर का त्यातच असता आणि तेच शिकत असता तर तुम्ही ते ॲब्झॉर्ब करत असता. त्याचा खूप फरक पडला. सो माझ्या नाटक शिकण्यामध्ये मला असं वाटतं की 3 स्टेजेस आहेत. एक जे काही मी बेळगावात मॅडम होते किंवा कोणते आजोबा होते त्यांच्याकडे मी नाटक केलेलं, त्यांच्याकडून जे काही मी शिकलो असेल ते. त्याच्यानंतर कलिनाला जाऊन दुसरी स्टेज की तिथे एक फॉर्मल ट्रेनिंग की काय असायला हवं नाटक, एक आयडियलाइज्ड एक त्याचं वर्जन, ते जे काही शिकलो असेल ते. आणि तिसरं म्हणजे ॲक्च्युली बाहेर जाऊन काम करायला लागल्यानंतर हे सगळं चुकीचं शिकलं, हे जे काय समजवतात. सो असे 3 स्टेजेस आहेत शिकण्याचे. नाव दॅट वी हॅव स्टार्टेड त्याच्या म्हणजे कलिना संपल्यानंतर परत तो प्रश्न आलाच असेल की पुढे काय, का कलिनानंतर तुला माहिती होतं तुला काय करायचं? नाही, मला ह्या क्षेत्रात आता काम करायचं हे माहीत होतं. ओके. आता पुढे काय पेक्षा आता पैसा कुठून येणार, आता प्रश्न बदलला. हां, म्हणजे घर चालवायचं आहे, काय खायचं काय कुठे, तर हा मेन एक प्रश्न होता. मग ते 2 वर्ष तिकडे शिकताना तुमचे काही कॉन्टॅक्ट्स बनतात. तर कॉन्टॅक्ट्सपेक्षा असं म्हणूया आपण की तुमच्यात स्किल काय आहे हे काही लोक हेरतात आणि मग त्या हिशोबाने त्यांना जे तुम्हाला तुम्ही करू शकाल असं जे वाटतं तशा पद्धतीची ते तुम्हाला कामं देतात. आता समजून घेणं हे अवघड आहे की कुठल्या कामाला नाही म्हणायचं, कुठल्या कामातून तुमचा फायदा नाही. आणि मी म्हणजे अगदी पासआउट झाल्यापासून माझं कशातच काही नसताना पण मी अगदीच बऱ्याच गोष्टींना मी नाही म्हणालो. म्हणजे उदाहरणार्थ आपण दोघं मिळून एक कन्सेप्ट डेव्हलप करू, नाही पैसे किती देणार, असं काही गोष्टी मला असं वाटतं की
मी जर का हे प्रोफेशनली करतोय, मी कुठेतरी एक सर्व्हिस करून छंद म्हणून हे करत नाही. मी जर काही प्रोफेशनली करतोय तर मग समोरच्याचं ह्या बाबतीत जे काही डिलिंग आहे हे प्रोफेशनल स्वरूपाचं असायला हवं. हे मी खूप क्लिअर होतो आणि सुरुवातीपासून. त्यामुळे माझी बरीचशी कामं नाही झाली, बट ते बरं झालं की ती कामं नाही झाली असं मला वाटतं. कारण की मग त्या हिशोबाने माझी दिशा ठरत गेली. मी सिरियलमध्ये काय कामं जी काय ज्या पद्धतीने करायची मिळायची मला काही ते कधी जमलं नाही तसं. म्हणजे आता आज तुला स्क्रिप्ट देणार आणि आता उभं राहून डायलॉग बोल म्हणजे काय असते मला ते माध्यम समजत नाही की ते तुम्ही काही रिहर्स नाही केलं आहे, तुम्ही काही त्या कॅरेक्टरला काही कन्स्ट्रक्ट नाही केलेलं आहे आणि हातात पानं पडणार आणि संवाद म्हणायची म्हणजे काय मला म्हणजे ते करणारे आणि उत्तम करणारे काही नट आहे. मी त्यातला नाही हे माझ्या लक्षात आलं. मी ते लिहिण्याचाही प्रयत्न केला पण तो ते पणतीतला दिवा फडफडतो आणि तो विझणार की नाही यावरती 25 मिनिटं काढणं मला काही जमलं नाही. त्यामुळे ते मी म्हटलं हे काय आपलं काम नाही, हे काय मी करू शकणार नाही. आणि पण मग त्याच्यामुळे कन्स्ट्रेंट्स आले बरेच. कारण की पैसे कमवण्याचं माध्यम हेच आहे आणि बरेचसे लोक ह्या इंडस्ट्रीमध्ये, तर मला तो शब्द आवडत नाही पण ते समजणं सोपं जावं म्हणून इंडस्ट्री म्हटलं की उगाच एक डोक्यात चांगल्याची फॅक्टरी आहे. पण ते आता तेच कळतं पटकन व्हेरी क्लोज, बट ते समजतं म्हणून तो एक तो पण विच इज फेअर की आता प्रत्येकाला त्यांचं भाडं द्यायचं असतं, काहीतरी एक अर्थकारण असतं. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीचं काम करणं भाग आहे. मला खूप लवकर समजलं की हे माझं म्हणजे हे माझं क्षेत्र नाही. मग मी काय करायला हवं, मग मी काहीतरी घर कसं चालवणार आहे, काय करणार आहे. सो त्यावेळेला मग मी ॲन्युअल डेज करायचो. जे हे होते ना म्हणजे मोठे इंटरनॅशनल स्कूल्स वगैरे असायचे त्यांचे अत्यंत हाय बजेट ॲन्युअल डेज व्हायचे आणि ते मी तशा पद्धतीने करायचो. मी एक कमर्शियल नाटकात काम केलं, ॲक्टिंग केली, जे सई परांजपेंनी बसवलं होतं. सख्खे शेजारी नावाचं ते नाटक होतं 2010मध्ये पास आऊट झाल्यानंतर. त्याच्या आधी मी विजय निंगरेंना असिस्ट केलं काही नाटकांमध्ये आणि मग हे काम आलं म्हटल्यावरती इकडे केलं. मला ह्या नाटकातून ॲक्टर म्हणून माझं काही करिअर होण्यापेक्षा मुळात एक प्रोफेशनल नाटक कसं चालतं हे समजण्यासाठी म्हणून ते करण्याची जास्त गरज होती. सो ते एक केलं आणि अशा काही गोष्टी केल्या. पण नुसतं नाटक करून त्यावेळेला तुम्ही सर्वाईव्ह होऊ शकत नाही. आताही नाही म्हणजे अवघड आहे, ते काय सोपं नाही आहे. म्हणून मग कुठे वर्कशॉप्स घेणं किंवा कुठे इतर काही ते शाळेचे जे मी ॲन्युअल डेज म्हणालो ते काही डिरेक्ट करणं किंवा अशा पद्धतीचं दुसरं काही कुठे नाटकाशी संबंधित केलं तर मी ते तसं करायचो. म्हणजे ठीक आहे चला हा महिना निघाला, तर पुढचे 2 महिने बरं आहे. किंवा एक मोठं धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल होतं, त्यांचं 7-8 महिने प्रोसेस चालली होती ॲन्युअल डेची. आणि आमच्या नाटकाचं बजेट नव्हतं तेवढं त्यांचं तेव्हा ॲन्युअल डेचं बजेट होतं. त्याच्या 20 पट त्यांचा तेव्हा ॲन्युअल डेचा बजेट होता. आणि हे काहीच एक्झॅजरेशन नाही, कारण की 1,500 मुलं होती त्या शाळेत आणि 1,500 मुलं तुम्हाला स्टेजवरती आणायची अशी ती अट होती. तर त्यामध्ये म्हणजे मी त्याच्यात काही चीफ डिरेक्टर नव्हतो, एक डिरेक्टर्सची टीम होती. तर त्यातला जो एक मेन होता तो कन्सेप्च्युअलाइज करायचा, पण मुलांबरोबर काम करून ॲक्च्युली ॲक्टिंग करून घेणं हे काम मी आणि अजून जे कोण होते त्या टीमकडे त्यांनी करायचं. तर दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. त्यांनी एकतर थिएटरमध्ये दृश्य हे कशा पद्धतीने वर्क होतं, व्हिज्युअल कंपोज कसं करायला हवं, ह्या काही गोष्टी शिकता आल्या. टेक्निकली थोडं जास्त मला समजत गेलं त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे MA शिक्षण होतंच त्यासाठी, पण ते तुम्ही जोपर्यंत फ्लॅट हाताने स्वतःच्या उचलत नाही तोपर्यंत तुम्ही शिकू शकत नाही, हे असं माझं ठाम मत आहे.
आणि तुम्ही जोपर्यंत वरती चढून लाईट ॲडजस्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही नाही शिकू शकत की काय नेमकं आहे आणि काय होतं. कारण की ते जर का तुम्ही कधीच केलं नसेल ना तर तुम्ही एक कोणीतरी तुमच्यापेक्षा खालच्या इकॉनॉमीचा एक माणूस आहे, तो शिडीवरती चढलाय, त्याला तुम्ही शिव्या घालू शकता की जरा हा तिरका कर, जरा हा हे कर, आणि तो तुम्हाला विचार सांगत असेल की नाही होते नाही होते नाही होते, तुम्ही अरे असं कसं होत नाही, तुला काही येतं की नाही, त्याला येत आहे तुम्हाला येत नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टींची तालीम या प्रोसेसमध्ये चांगली झाली आणि ती होणं गरजेचं आहे. आणि मग पण जेव्हा तू कलिनामधनं बाहेर पडलास तेव्हा तुला असं वाटत होतं की तुला लेखक व्हायचंय? मी कलिनाच्या इंटरव्ह्यूच्या ॲडमिशनमध्ये बोललो होतो. बरं, मी आता इथे बायको इथे माझ्या कॉलेजमध्ये माझ्याबरोबरच होती, बाकी समीरा दिदी आहे, म्हणजे काय खूप लोक आहेत, यांनी माझ्या वह्या बघितल्या असतील तर त्या वह्यांमध्ये ॲक्च्युअल अभ्यास कमी असायचा आणि गोष्टी जास्त असायच्या. त्यामुळे मी साधारण एक 6वी-7वी पासून लिहितच होतो. मग ते पुढे शाळेच्या मॅगझिनमध्ये किंवा कुठे मला आय ऑलवेज लिव्ड इन स्टोरीज. त्यामुळे मला माहीत तर होतं की आपल्याला हे आवडतं. मी सायन्स नाही तर मग माझ्या डोक्यात आधी हेच होतं की मला लिटरेचर शिकायचं आहे किंवा आर्ट्स घ्यायचं आहे, पण काहीतरी अशा पद्धतीचं, कारण की तो माझा कम्फर्ट झोन. मला माहिती होतं की हे मला आवडेल करायला. त्यामुळे इव्हन जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये जो इंटरव्ह्यू झाला तिथे वामन केंद्रे सर होते, रीमा लागू होत्या त्या इंटरव्ह्यूमध्ये, आणि शफात खान होते, बरेच कोण जब्बार सर होते, असे कोण ते सगळे समोर बसलेले. आणि त्यांनी विचारलं की तुला काय आवडतं तुला सगळ्यात जास्त. तर मी अर्धा सेकंड न घेता बोललो मला सगळ्यात जास्त लिहायला आवडतं आणि मला नाटक लिहायचं आहे. तर मग त्याच्यावरती वामन केंद्रे म्हणाले की पण हा काय, ते गुगली टाकतात ते जस्ट टू सी की तुम्ही काय रिस्पॉन्ड करता, की हा काय लेखनाची कार्यशाळा नाही, मग तू इथे कशासाठी आलाय. मी बोललो नाही, पण मला नाटक जर का लिहायचं आहे तर मी काय लिहू शकतो आणि काय नाही हे मला माहीत पाहिजे ना. मी लिहिताना भले लिहीन की तो वरती बघतो आणि गायब होतो. गायब होतो म्हणजे काय, स्टेजवरती कसं गायब होणार, हे जर का ही तांत्रिक बाजू जर का मला माहीत असली तर मग मी ते बेटर लिहू शकेन असं मी तेव्हा म्हणतो. सो आय वॉज व्हेरी क्लिअर की मला लिहायचं तर होतंच. पण मी बेळगावला असताना मला वाटतं एक महिन्यातून एखादं नाटक, एखादी एकांकिका वगैरे लिहित असायचो. ते आता कुठे आहेत काय मला माहीत सुद्धा नाही. ते पुस्तकांच्या मागे कुठेतरी 5 पानं 8 पानं, काही अर्धवट आहेत, काही हे आहेत. तर ते मी तेवढे जास्त फ्रिक्वेन्सीने लिहू शकायचो कारण चांगलं नाटक काय असते मला माहीत नव्हतं. कलिनाला गेल्यानंतर एक तुम्ही नाटक एक शास्त्र म्हणून शिकल्यानंतर मग लिहिणं खूप अवघड जातं. त्याच्यानंतर मला वाटतं मी एक 3-4 वर्ष काही लिहिलंच नाही. म्हणजे नाटक काहीतरी एक एक्सपेरिमेंट लिहित होतो, पण ते काहीतरी शोधण्याच्या ह्याच्यात ते लिहित होतो. त्यातलं काहीच कधी परफॉर्म नाही झालं. त्या काळात मी जे काही लिहिलं असेल म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यापासून ते मला वाटतं 2013-14 पर्यंत, तर मी थोडंफार मध्ये लिहित होतो. पण प्रत्येक वेळेला लिहिल्यानंतर असं एक व्हायचं की अरे हे तर चांगलं नाही आहे, कारण की तुम्हाला चांगलं काय आहे ते कळलेलं असतं. आणि हे सेम तुम्ही कादंबरी लिहिताना पण, हे सेम तुम्ही कविता लिहिताना पण, की आता जुलै महिना आला, अरे वा किती छान पाऊस पडतोय, हे सगळेच लिहितात शाळेमध्ये कविता. पण मग तुम्ही जर का एक ग्रेस नावाची एक व्यक्ती आहे, एक नामदेव ढसाळ आहे, त्यांचं काही तुम्ही वाचलेलं असेल तर तुम्हाला मग चांगली कविता काय आहे ते माहिती. मग ती चांगली कविता काय आहे कळल्यानंतर तुम्ही कविता लिहायला धजावू शकत नाही, कारण की तुम्हाला कळलेलं आहे ना की चांगलं काय आहे. मग भीती वाटते, मग समजतं की हे आपण खूपच बंडल लिहितोय. तुमचं जर का ते वाचन नसेल, तुमचं जर का ते क्राफ्टचं अंडरस्टँडिंग नसेल तर लिहिणं सोपं आहे. आणि ते समजणं पण किती अवघड आहे ना. मला वाटतं ते समजण्यापेक्षा ते ॲडमिट करणं म्हणजे मला वाटतं आतापर्यंत 11 वगैरे नाटकं आली आहेत आणि 9
तशीच कॉम्प्युटरमध्ये पडलेली आहे. त्यातली 7 आता मीच होऊ देणार नाही. कारण की ती नाही आहेत चांगली नाटकं. ती काही शोधण्यामध्ये एक लिहिली आणि त्यावेळेला ती प्रोसेस म्हणून ठीक होती. म्हणजे आत्ता माझे 2 वाजून 22 मिनिटांनी नावाचं एक नाटक सुरू आहे, बेळगावला पण आलेलं मला. तर त्याच्या प्रोड्युसरशी माझी ओळख अशी झाली की त्याला 2014मध्ये एक फार्स लिहिला होता आणि मग त्याला तो कुठून तरी त्याला कळलं. त्याला कळलं ते 2022 की याच्याकडे एक कॉमेडी नाटक आहे. ते मी कोणाला तरी पाठवलं होतं, ते त्यांनी त्याला पाठवलं. तर तो मला असं अशी तुझी एक स्क्रिप्ट आली पण तू प्लीज मी एक रिक्वेस्ट करतो, तू येऊन वाचशील का. आणि मी त्या नाटकाबद्दल विसरलो. म्हटलं ठीक आहे ना, वाचतो. मी गेलो, त्याला भेटलो आणि मी ते वाचलं, रीड केलं. आणि त्या रीडिंगमध्ये मला असं लक्षात आलं की हे 2014मध्ये झालं असतं तर ते ठीक होतं. हे आज काय हे इट हॅज एज्ड व्हेरी बॅडली. आणि मग त्याच्यानंतर तो एकदम इम्प्रेस झाला आणि तो लगेच कास्टिंगला आपण भाऊ कदमला विचारूया आणि ह्याला विचारूया आणि हे वगैरे. मी 1-2 मिनटं ऐकलं. मी म्हटलं सर माझं एक ऐका, तुम्ही हे नाटक नका करू, हे चालणार नाही, हे चांगलं नाटक नाही. तर तुम्ही डायरेक्टर कोणीतरी घ्याल, तुम्ही ॲक्टर्सना घ्याल आणि हे कराल आणि तुम्ही इतके पैसे घालणार आणि हे नाटक चालणार नाही, मी तुम्हाला आत्ता सांगतो. आणि ह्याचं काय नाही पण तू काही सुधारणार नाही. म्हटलं नाही, त्याचा गाभाच आता आउटडेटेड आहे. ते तेव्हा काहीतरी तो भूकंप वगैरे आला होता, नेपाळ त्याचं ते काहीतरी त्या रेफरन्सनी लिहिलेलं. आणि खरं तर ते माझं पहिलं ओरिजिनल नाटक आहे, कधीच येणार नाही. पण तो बोलला अरे नाही पण काहीतरी मला आता नाटक करायचं. म्हटलं मी थोडा वेळ थांबला, मी तुम्हाला एक चांगलं नाटक देतो. आणि हे नाटक मला वाटतं 1-1.5 वर्षांनी मी त्यांना त्याच माणसाला मी प्रामाणिकपणे दुसरं नाटक दिलं. पण मला वाटतं इट्स ओके की तुम्ही तुमचा रियाज म्हणून काही गोष्टी लिहिता. म्हणजे एखादा गायक जेव्हा सकाळी उठून त्याच्या बाल्कनीमध्ये त्याचं काहीतरी रियाज करतोपेक्षा काय ते काय म्हणतात मला आता आठवत नाही. तर तो जे काय तो हे करतोय ते तो लोकांनी ऐकण्यासाठी म्हणून नाही करतो, तो स्वतःसाठी करतोय ना, तो ग्रो होण्यासाठी म्हणून करतोय ना. तसंच काही माझे स्क्रिप्ट्स आहेत, काही माझ्या गोष्टी आहेत ज्या माझ्यासाठी त्या नाही आहेत तेवढ्या वेळा. पण त्या लिहिल्यामुळे मी आत्ता एक काहीतरी वेगळं काहीतरी चांगलं लिहू शकतो. तर काय कुठून आलो इथे. कारण आपण तिथे येणार आहे, पण त्याच्या आधी अजून एक फक्त एक चंकाणीमुळे आपण तुझ्या रायटिंगकडे वळू. कलिनानंतर तू आउट ऑफ इंडिया गेला होतास का, यू हॅड अ फेलोशिप का असं काही, तू काहीतरी रायटिंग वर्कशॉप केला होतास, मी असं कुठे वाचलं. कलिनानंतर नाही, कलिनानंतर हां किंवा इंडिया कन्फ्युजिंग समथिंग. नाही मी शिक्षणासाठी आउट ऑफ इंडिया कधीच नाही. हां पण देर वॉज अ रायटिंग वर्कशॉप का असं काहीतरी होतं, एक रॉयल अकॅडमीचा होता का काय. युनिव्हर्सिटीमध्ये हां. शफात खान यांनी एक रायटिंग वर्कशॉप कंडक्ट केला होता. हां तर मग मी त्यात पण एक भाग घेतला होता. जे हां. शफात सर म्हणत होते की कशाला तुला आता काय शिकायची गरज आहे, 2 वर्ष शिकले आहेस ना. पण ते मी आज सुद्धा जाईल जर का सरांचं वर्कशॉप आहे तर मी, कारण की काय होतं एक आपल्यालाच एक रिफ्रेश झाल्यासारखं होतं. एक बेसिक्स जे आहेत ते पुन्हा एकदा ब्रशअप होतात. माझ्याकडे अजून पण माझं नोटबुक आहे कुठेतरी, होतं 2-3 वर्षांपूर्वी आता कुठे माहिती. पण ते मी मध्ये मध्ये रिफर करायचो. आणि आत्ता प्रत्येक वेळेला मी जाऊन काय एक्झॅक्टली रूल काय आहेत हे फॉलो करत नाही. की आत्ता मी जे लिहितो ते जास्त रूल तोडण्यासाठी लिहितो. कारण की आता समजलं ना काय बेसिक्स आहेत ते न करता काय होऊ शकतं. आणि आपण त्याही मुद्द्याकडे येऊ. त्याच्या आधी की आता नाव नीरज शिरवाईकर इज अ रायटर, नीरज शिरवाईकर इज अ डिझायनर, नीरज शिरवाईकर हा दिग्दर्शक पण आणि ही इज नॉट जस्ट अ रायटर, जस्ट अ डिरेक्टर. तो ज्याच्यासाठी महाराष्ट्राची रंगभूमी ओळखली जाते त्या कमर्शियल थिएटरमधला एक महत्त्वाचा दुवा आहे आत्ताचा. हा प्रवास तर आहेच इंटरेस्टिंग, पण त्याच्या आधी एखादं नाटक सुचतं म्हणजे ती प्रक्रिया काय असते तुझ्यासाठी?
पण माझ्यासाठी आहे ना अशी एक प्रक्रिया अशी असत नाही युजली. म्हणजे आत्तापर्यंत मी जे काही लिहिलं आहे, बरं आता त्यात हे पण मी प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे बरेचसे माझी नाटकं आहेत ती ॲडॅप्टेशन्स आहेत. ॲडॅप्टेशन्स म्हणजे आयदर एखादं नाटक कोणीतरी लिहिलेलं आहे किंवा इतर कुठल्या तरी माध्यमामध्ये, म्हणजे त्याचं नॉवेल असू शकतं किंवा असं काहीतरी असू शकतं आणि त्याचं मी नाट्य रूपांतर केलेलं आहे. तर ते मी करत आलो आहे. ते मी कदाचित आधीमध्ये अजूनही कधी मला काहीतरी क्लिक झालं तर मी आधी ती प्रोसेस काय असते ते सांगतो. म्हणजे कदाचित स्वतःचं ओरिजिनल नाटक लिहिणं हे काय असतं हे मी बेटर एक्सप्लेन करू शकेन. तर त्या प्रोसेसमध्ये माझं असं होतं की युजली एखादं ब्रिटिश नाटक आहे किंवा असं काहीतरी क्लासिकच काहीतरी आहे किंवा शेक्सपिअरचंच नाटक आहे, ते वाचल्यानंतर ह्यातून मी काय म्हणू शकतो ही जर का पॉसिबिलिटी मला दिसली तर मग मी ते करायला ओके सुरू हां. नाहीतर मग मी आणि हे म्हणजे मला विजय केंद्रे सरच सांगतात हे जे काय मी स्वतःहून ॲडॅप्टेशन असं शोधून काही असं आत्तापर्यंत तरी केलं नाही. तर कदाचित एखादं नाटक असं वाटलं किंवा एखादं नॉवेल वाचून असं वाटलं की नाही याचं मला काहीतरी नाट्यबीज दिसतोय तर मी कदाचित करीन. पण आत्तापर्यंत जे झाले ते कोणीतरी सजेस्ट केलेले असल्यामुळे झाले. तर मी त्यांना बऱ्याच ॲडॅप्टेशनसाठी नाही म्हणालो आहे, कारण की त्या संवेदेतून किंवा त्या गोष्टीतून किंवा त्या कथानकातून मी माझ्याकडे व्यक्त होण्यासारखं काहीच मला सापडलं नाही, तर मी नाही म्हणतो. आणि जर का मला सापडलं त्यात तर मग मी ते करतो. तसं कुठलं ॲडॅप्शन तू केलंस? हो, म्हणजे परफेक्ट मर्डर इज अन ॲडॅप्टेशन. हो, त्याच्यानंतर यू मस्ट डाय एक नाटक होतं, ते ॲडॅप्टेशन होतं. खरं खरं सांग म्हणून एक माझं कॉमेडी नाटक आलं होतं, ते राईट्स घेऊन ॲडॅप्टेशन होते. ही जी बाकीची नाटकं आहेत ती जुनी, म्हणजे आगाथा ख्रिस्ती आणि कोणी कोणी Classics 70 वर्षांपूर्वी असल्यामुळे. लिहिलेली, त्यामुळे त्याच्यात काही तसा इश्यू नसतो. पण हे जे नाटक होतं नवीन नाटक होतं, तर ते पण ॲडॅप्टेशन होतं. 2022 मिनिटांनी पण एक वेगळी एक ती कथा आहे, त्याचं तिकडे नाटक केलं आहे काय ते त्याचं एक ॲडॅप्टेशन मी केलेलं. तर प्रत्येक ह्या सगळ्या नाटकांमध्ये मला काहीतरी म्हणावंसं वाटलं या नाटकांमधून, म्हणून मी ते तसं हे केलं. माझी आत्ता एक 2-3 नाटकं आहेत लिहिलेली. त्यातलं एक आमने सामनेच आहे जे ओरिजिनल, म्हणजे जे मलाच सुचलं आणि ते प्रत्येक नाटक सुचण्याची प्रोसेस वेगळी आहे. परत ते आमने सामनेवरती मी काम सुरू केलं, जे म्हणतात मोठे रायटर, तसं मी काम सुरू नव्हतं केलं. पण मला सुचलं होतं ते साधारण 2012-13च्या हां. म्हणजे मला कोणीतरी असंच एक ज्या भाषेत बोललं त्या भाषेत मी ते नाही म्हणत, पण तो असं म्हणाला की अरे काय हे लोक सगळे लग्न न करताच राहत आहेत, मग आम्ही काय आहोत का की आम्ही लग्न करून बरबाद होतोय वगैरे, असं काही तो म्हणाला. आणि मला असा प्रश्न पडला की हे कंपॅरिझन करावं कसं. तर त्यावेळेला मी विचार केला की असं समजा एक नाटक असेल की पहिल्या अंकात असं, दुसऱ्या अंकात असं, तर मग काय होईल त्याचं, हे तेव्हापासून चालू होतं. आणि तेव्हा मी जो विचार करत होतो ते प्रायोगिक नाटक करायचं, कारण की कमर्शियल नाटकाचा हा फॉर्म नव्हता. की एक कमर्शियल नाटक म्हणजे एक असा हिरो असतो, हिरोईन असते, त्यांच्यात काहीतरी भांडणं होतात, मग ते सरळ चालत राहतं. पहिल्या अंकामध्ये कोणतरी काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि मग दुसरा अंक तिथपासून पुढे कंटिन्यू होतो. हा फॉर्म मला नाही वाटत ह्या आधी कुठे काय कोणी हे केलेलं आहे. मी पण असं काहीतरी नवीन वेगळा फॉर्म करायचा आहे म्हणून नव्हतं केलं, ही गोष्टच अशी सुचली होती. हे एक झालं. आणि त्या दरम्यान दुसरं झालं, माझा एक मित्र आहे त्याच्यावर मी आत्ता त्यांनी लिहिलेलं नाटकच मी डिरेक्ट केलं, सुदीप मोडक म्हणून. तर त्यांचं असं झालं की त्याची एक गर्लफ्रेंड आहे आणि ते बरीच वर्ष लिव्हिंगमध्ये माहिती आहे आणि दोघांच्या घरी माहिती आहे, काही प्रॉब्लेम्स नाही आहे. तर एका पॉईंटला ते असं म्हणाले की आता आपण एकत्र राहायला ना, आणि त्यांना एकत्र राहण्यासाठी म्हणून कोणी घर भाड्याने दिलं, म्हणून त्यांनी लग्न केलं. तर मी जेव्हा हे ऐकलं तेव्हा मला खूप हसू आलं. मी म्हटलं हे अत्यंत
कॉमेडी सिच्युएशन आहे. आणि तो जो जे काय 6-7 वर्षांपूर्वी एका माणसाने तो प्रश्न जो विचारला होता आणि हे जे होतं हे कंबाईन करून काहीतरी ते नाटक तशा पद्धतीने लिखाणाचा कालावधी किती होता आमने सामने आता आपण मी बोलतो? कुठलंही नाटक असेल तर मी 1 महिन्याचा कालावधी ठेवतो जास्तीत जास्त. अच्छा. हो, म्हणजे मी काय करतो, मला बायकोने लावलेली शिस्त आहे की जो कोणी नाटक ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांच्याकडून मी कॅश घेतो. काहीतरी एक पेन अमाऊंट जे काही 2000-5000 समथिंग, आणि ती कॉम्प्युटरच्या वरती अशी टेपनी चिकटवून ठेवतो. कारण की मग ते रोज सकाळी उठून ते बघून गिल्ट यायला पाहिजे की आपण या माणसाकडून पैसे घेतले आणि ही डेडलाईन आहे. तर मग इथपर्यंत आपण त्याला नाटक लिहून दिलं पाहिजे. डेडलाईन जगात असा कुठलाही लेखक नाही जो दिलेल्या डेडलाईनला डिलिव्हर करत असेल. हे अशक्य आहे. आणि जे करतो असं कुठं बोलतो. म्हणजे 30 तारखेची जर डेडलाईन आहे तर 29 तारखेला माझं तयार आहे नाटक, असा कुठलाही लेखक नाही करू शकतो ते. पण 30 तारीख म्हटलं तर निदान पुढच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत होईल काही 10 दिवस. हां, एक जे काय 4-5 दिवस, 2 दिवस, 8 दिवस जे काय. पण जनरली मी पहिला ड्राफ्ट लिहिण्यासाठी 1 महिन्याची एक स्वतःवरती डेडलाईन ठेवतो. मग पुढे ते काय होईपर्यंत थोडं तुम्ही ती किती तुम्ही आता 2 वर्ष लिहू शकता. एक लंका नावाचं माझं एक नाटक आहे, ते मी कोविडमध्ये लिहिलं होतं. आता ते नाटक असं आहे की ते मी 7 दिवसात लिहिलं. आणि मी ते असं वाचायचो की जे मोठे रायटर्स असतात ते 8 दिवसात त्यांनी एवढ्याच काहीतरी दंतकथा बनवली, असं तुम्ही नाही 8 दिवसात एवढं नाटक लिहू शकता. पण ते खरंच माझ्याकडून लिहून झालं आणि माझ्याकडे विटनेस आहे इकडे, त्यामुळे मी बोलत नाही. तर ते झालं. पण ते पॉलिटिकल आणि अशा स्वरूपाचं आहे, तर त्यामुळे ते कदाचित होणार नाही कधीच. पण ते माझ्या सिस्टममधून तो राग बाहेर पडणं गरजेचं होतं, म्हणून ते तसं झालं. त्याच्यानंतर त्याच्यावरती मी आज तर मी त्याच्यावरती बारीक काहीतरी काम करतोय. अजून एक नाटक आहे जे मी 2-2.5 वर्षांपूर्वी पहिला ड्राफ्ट लिहिला होता. अगेन पहिला ड्राफ्ट लिहिण्यासाठी 1 महिना इज इनफ. तो झाल्यानंतर आत्ता पण मला त्याच्यामध्ये काय गोष्टी वाटतात ते करतोय. ते कदाचित होऊ शकेल. पण हाऊ इज युअर रुटीन? तू दिवसातनं 3 तास लिहितोस का 5 तास लिहितोस? आयडियली मी सकाळी 9:30-10ला वगैरे लिहायला सुरू करतो. लंचपर्यंत लिहितोच. सो मी सांगू रुटीनपेक्षा ते कसं आहे, इट डिपेंड्स ऑन व्हॉट स्टेज ऑफ द स्टोरी आहे. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा आजच सुरू करतोय ना, म्हणजे आज पहिलाच दिवस आहे लिहिण्याचा, तर मी 3 शब्द वगैरे लिहून मग कॉम्प्युटरकडे बघत बसतो आणि वरती बघत बसतो आणि काही करत नाही. आणि जेव्हा पुढे गेलेलो असेल, जसं क्लायमॅक्सच्या जवळ आलेलो असेल ना, तेव्हा 3 सेशन्समध्ये पण लिहितो. म्हणजे समटाईम्स इट इज 10 वर्ड्स, समटाईम्स इट इज 3000 वर्ड्स. त्यामुळे त्याचं असंही नाही. मी शक्यतो सकाळचं माझं जे काही सगळं आहे ते आपण मी लिहायला बसतो. प्रत्येक वेळी लिहून होत नाही, पण ॲज अ रुटीन लिहायला बसायला पाहिजे ॲटलिस्ट लंचपर्यंत. पण त्या पॉईंटला तिथे बसणं हो, ते नेसेसरी, ते गरजेचं आहे. तुम्ही काही करत नसेल मी ते काय आता तर मोबाईल आहे तर त्याच्यावरती काहीतरी करत नसेल, पण तिथे बसणं गरजेचं. आणि मग त्याच्या यू कम्प्लीट अ स्क्रिप्ट. पण मग आमने सामने परत आलाय तो तुमचा म्हणून, पण की कारण ना खूप नाटकांविषयी आपल्याला बोलता येईल, पण आपण आमने सामने बघितलंय म्हणजे तर आपण आमने सामनेविषयीच बोलू एकदा की नाटक तयार झालं, पण मग त्याचं प्रयोगरूप होण्याची गोष्ट काय होती? प्रयोगरूप म्हणजे स्टेजवर येण्याची गोष्ट काय होती? नाही, त्याचं ते नाटक तसं तयार नाही झालं. त्याची एक गोष्ट आहे. मी हे जे मी सुदीपचं आत्ता बोलतो ते झालेलं होतं आणि मला ते खूप हिलेरियस वाटलेलं. आणि मग मला माझी ती स्टोरी एक आठवली आणि काहीतरी डोक्यात चालू होतं. मी अजून एकही शब्द नव्हता आणि मी त्याला मंगेश सर आणि लीना बाबत यांचं एक नाटक बघायला गेलेलो. ते काय तुझी सीट पक्की नावाचं काहीतरी नाटक, फार वाईट नाटक.
आणि मी ते बघितलं आणि ते काय मला फार आवडलं नाही. मग आता काय आवडलं नाही तर काय काय नाटक वगैरे असं ते नाही मी प्रत्येक वेळी बोलू शकतो. मी बोलतो पण शक्यतो न बोललेलं बरं असतं. पण मी मस्त म्हणून असं मी निघत होतो. आणि मंगेश कदम मला आधीपासून ओळखतात आणि हे मी इतरांच्या नाटकांमध्ये करताना त्यांनी पाहिलं आहे. आणि बाहेर येऊन मी त्यांच्यावर काय नाटक केलं वगैरे असं करून मी, त्यामुळे त्यांना ते बरोबर कळलं की मी मस्त म्हणून येतो म्हणजे मला नाही आवडलं. तर ते बोलले दिनानाथला होता हा प्रयोग त्यांचा. ते बोलले खाली थांब, कुठे गेलास तर याद राख. मग त्या पायऱ्यांच्या तिकडे खाली थांबतो. मग ते आले होते आणि त्यांनी म्हटलं काय रे काय वाटलं तुला नाटक? मी म्हटलं छान नाही, खरं सांगून म्हटल्यावरती मग मी बोललो जे काय मला नाही आवडलं, का नाही आवडलं. तर त्यावेळेला ते आता मध्ये नाटक नाही लक्षात, पण तेव्हा जे काय मला ते मुद्देसूद होतं की याला काय अर्थ नाही, याला काय अर्थ नाही. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि मग शिवाय घातल्या आणि मग ते मला म्हणाले तुझ्याकडे आहे का काही लिहिलेलं, एवढं तुला छानपणा पाहिजे तर तू काही लिहितोयस का आत्ता? तर मी बोललो मी एक आहे माझ्याकडे कन्सेप्ट. काय आहे कन्सेप्ट सांग. बोललो की पहिल्या असे कॅरेक्टर्स आहेत दोघं जण असे आणि पहिल्या सीनमध्ये असं होतं, दुसऱ्या सीनमध्ये असं होतं आणि असं करत आपण इंटरव्हलपर्यंत पोहोचतो आणि मग आपल्याला कळतं की आता आपण त्यांच्या घरात चाललो. म्हणजे मी बोललो की आपण नॉर्मली क्रोनॉलॉजी कशी असते की सीन क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6. तर इथे तसं नसणार. इकडे सीन क्रमांक 1, 3, 5, 7 आणि दुसऱ्या अंकात 2, 4, 6, 8 असं असणार. तर ते बोलले हे फॅन्टॅस्टिक आहे, हे नाटक आम्ही करतोय. आणि त्यांनी तिथे मला ती पेन अमाऊंट दिली जी आम्ही घरी येऊन नंतर टेपनी चिकटवली. आणि अगेन तो डेडलाईन एक महिन्याचं हे करून त्या डेडलाईनवरती मी ते लिहायचं म्हणून ते लिहायला बसलो. ते लिहून झालं. मग त्यांच्याकडे गेलो आणि मी ह्या बाबतीत मी क्लिअर करून त्यांना आधीच सांगितलेलं की हे मी डिरेक्ट करणार. कारण की त्यांचं ते पण चाललेलं की मंगेश कदम स्वतः दिग्दर्शक आहेत तर ते करून नाही, हे मी माझ्यासाठी लिहितो, तुमच्यासाठी मी वेगळं नाटक देईन तुम्हाला डिरेक्ट करायचं, हे नाटक नाही. सो माझं ते काही गोष्टी बाबतीत क्लिअर असतं. हे म्हणजे एखादं नाटक मी डिरेक्ट करण्यासाठी लिहून लिहितो. तर ते मी त्यांना आधीच अट तशी घातली की हे तुम्हाला करायचं असेल तर करा, पण मी डिरेक्ट करणार. सो त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि ते काय माझं म्हणजे ओळख होती. म्हणजे सख्या शेजारीमध्ये मंगेश सर सुद्धा काम करत होते, तर तेव्हापासूनची आमची ओळख होती. आणि मग बाकीच्या दोघांची कास्टिंग वगैरे जमून येऊन मग ते नाटक आलं. आणि रिहर्सल्स किती दिवसांच्या होत्या? तर 35 दिवस वगैरे असते. 30 दिवस 35 दिवस तर असते. आणि जेव्हा पहिला प्रयोग झाला त्याच्या आधी एक अत्यंत महत्त्वाचा, कारण मगाशी पण तू बोलता असं म्हणालास की स्टेजवर माणूस गायब होतो असं नाही सांगताय, पण आत्ताही तू बोलताना असं म्हणालास आणि जे आपण नाटकात बघतो की जर पहिल्या अंकात माझ्या बाजूनी गोष्ट चालली आहे तर दुसऱ्या अंकामध्ये त्याच्या बाजूनी गोष्ट सुरू होते आणि दॅट्स हाऊ इट बिकम्स आमने सामने होतो. तर त्याचा मला एक अत्यंत 2 महत्त्वाचे आयडियाज मला त्या प्रयोगातले जाणवतात. पहिलं त्याचं कॉस्ट्यूम आणि त्याचं सेट डिझाईन. त्याच्याविषयी व्हॉट वेर यू थिंकिंग जेव्हा तू लिखाण केलंस तेव्हा ते स्टेजवर आलं तेव्हा? ओके, सो लिहिताना मी डिझाईनचा विचार करत नाही, कारण की तुम्ही फार जास्त डिझाईन काय असणार, म्युझिक काय असणार, कॉस्ट्युम्स काय असणार हा विचार करत जर का तुम्ही लिहायला बसला तर तुमच्या लिखाणाच्या इमॅजिनेशनमध्ये लिमिटेशन्स आहेत. मग तुम्ही वाटेल तसं बेधडक लिहू शकत नाही. जर का तुम्ही आधी ठरवून बसलात की हे जे आहे ना हे एका अशा पद्धतीच्या घरामध्ये घडतं, नाही ते घरामध्ये आहे एखादा सीन बाजूला एक कब्रस्तान असेल तिकडे लिहा. तुम्ही लिहिताना नका ठरवू तुम्हाला गरज काय आहे ते, असं माझं कायमचं म्हणणं आहे. सो मी स्वतः लिहिताना पण आता प्रोफेशनल नाटकामध्ये एक घर लागणं हे नेसेसरीपेक्षा हे सोयीस्कर असतं, कारण की समोरचे बसलेले असतात त्यांना एक घर दिसलं तर ते अच्छा माझ्या घरासारखं एक घर आहे म्हणून ते थोडं रिलेट करतात. सो दॅट इज ते त्यांच्याच घरात बघतात असं एक फील येतो.
सो पण असा काही नियम नाही म्हणजे मी ते अगदीच तोडायला बसलेलोच असतो. त्यामुळे मी लिहिताना याचा काहीच विचार नव्हता केला. मी फक्त लिहिताना काय पहिला अंक यांच्या घरात, दुसरा अंक यांच्या घरात, एवढं फक्त मी क्लिअरली लिहितो. झालं असं की प्रदीप मुळे जे सेट डिझायनर, माझे आवडते सेट डिझायनर प्रदीप मुळे, तर त्यांच्या आणि त्यांची कोणी जर कधी भेटलं असेल तर ते फार इंटिमिडेटिंग पर्सनॅलिटी, ते फार तुम्ही त्यांच्यासमोर बोलू नाही शकत अशा पद्धतीचे ते आहे. आणि माझं पहिलंच सोलो डिरेक्ट करत असतं. त्याच्या आधी मी 2 नाटकं डिरेक्ट केली होती, 103 म्हणून तिकडे, पण ते कोणाबरोबर तरी मिळून आणि असं. तर आता ह्या माणसाबरोबर डील कसं करायचं असा एक प्रश्न होता. आणि मग त्यांनी सांगितलं, हे बघ मी आहे ना या अशा पद्धतीचं सजेस्टिव्ह सेट करणार, कारण की तो मग पहिल्या अंकातला तो दुसऱ्या अंकात असं करायला लागणार आहे वगैरे, अशा पद्धतीचं मी ते करणार. आणि मी बोललो की ठीक आहे. मग ते गेले त्याला भोंगे सर्व बोलतो की मला नको आहे असं सजेस्टिव्ह, मला तो प्रॉपर सेट घरासारखं घर दिसलेलं पाहिजे. त्यांना आत्ता सांगू की थोड्या दिवसांनी की उद्या फोन करू, तर ते बोलते नाही तुला जे काय वाटतं ते आत्ता सांग. त्यांना सांगितलं की सर ॲक्च्युली असं सजेस्टिव्ह नको आहे, मला ते रिलेट व्हायला पाहिजे, ते त्यांचं घरासारखं घर दिसायला पाहिजे. तसं घाबरत त्यांना बोललो. बरं मी तुला सांगतो. 3 दिवसांनी वगैरे त्यांनी मला कॉल केला, म्हटलं मी करेन, तुला एक डायलॉग वाढवावा लागणार, एक काहीतरी बदल करावा लागणार. म्हटलं काय? तर त्याच्यामध्ये तो डायलॉग आहे की अख्खी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आणि मग मी 2 घरं घेतली सेम टू सेम. हे त्या सेटच्या कन्स्टेंटमुळे हा डायलॉग मला चेंज करावा लागला. कारण की ते फर्निचर तुम्ही बदलू शकता, फ्लॅट्स तर तुमच्याकडे 28च आहेत, तर तुम्ही 10 मिनिटाच्या इंटरव्हलमध्ये काय बदलतोय. त्यामुळे त्याचा रंग तोच असणार आहे, त्या खिडक्या त्याच असणार आहेत, त्याचे जे काय पॅटर्न आहे तेच असणार आहे. तर ह्याचं तुम्ही लॉजिक काय देऊ शकाल? तर रिडेव्हलपमेंटमध्ये दोन्ही सेम फ्लॅट घेतलेले आहेत, असं ते अशा पद्धतीचं ते करायला. कॉस्ट्युम्सच्या बाबतीत मला म्हणजे ही आयडिया मला फारच न आवडलेली आयडिया होती. मी खरं ते म्हणजे मी अजून पण सांगतो, माझं असं म्हणणं होतं की उलट जर का आपण सेट इतकं रिअलिस्टिक करतोय, आपण सिच्युएशन इतकी रिअलिस्टिक घेतली, जी काही थिएट्रिकॅलिटी आहे ती फक्त त्यांच्यामध्ये येऊन ते काय नॅरेट करतात, फोर्थ वॉल ब्रेक करून ते लोकांशी बोलतात, तेवढ्यातच जर का ती आहे, तर मग कॉस्ट्युम आपण रिअलिस्टिक का नाही करायचे? तर मग ह्याच्यावरती माझ्या 4 ॲक्टर्सनी बंड केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की अरे किती बदलायचे, 8 सीन आहेत, 8 कॉस्ट्युम तुम्ही नाही, 8 कॉस्ट्युम आम्हाला 2दा घालायला लागणार आहे, म्हणजे 16 चेंजेस. मग ते करून डायलॉग कधी बोलायचे आणि काय नाटक कधी करायचं असं त्यांचं आहे. तर मी अगदी शेवटपर्यंत मी कन्व्हिन्स, मी आत्ता पण काय तुमचा आळस म्हणून हे ऐकवलं त्यांना कधीतरी, बट नो दे आर राईट. कारण की त्याच्यामध्येच ते अडकून राहिले जर का असते तर खूप जास्त अवघड पण झालं असतं, तर खूप जास्त फाबटपसारा पण झाला असता की ते 16 चेंजेस आणि मग तेच जे त्या सीनमध्ये घातलं होतं तोच परत आला पाहिजे वगैरे, हे सगळे त्यांचे वांदे झाले असते. त्यापेक्षा हे त्यांनी सोपं सोयीस्कर केलं आणि त्यामुळे एक क्विक नाटक, कारण की त्या नाटकात ब्लॅकआउट्स नाही. मी लिहिताना ते हेच आता म्हणतो, मी इतके वर्ष नाटक केल्यामुळे मी ते अशा पद्धतीने लिहू शकलो की हा सीन सुरू असताना त्याचे कॉस्ट्युम चेंज व्हायला पाहिजे. ही म्हणजे मला असं वाटतं की लेखक आणि नाटककार ह्यात हा फरक आहे की आपण स्वतःला लेखक म्हणावं की नाटककार म्हणावं. आणि आपल्याकडे आता बरेचसे लोक असतात ते स्टेजवरती निबंध लिहितात, त्यांना हे गणित माहीत नसतं. म्हणजे 2 लोक कॉफी प्यायला भेटलेले आहेत आणि मग तो माझं आयुष्य कसं बरोबर आहे तुझं कसं चूक आहे असं 3 तास ते बोलत असतात. अशी पण नाटकं होतात. पण अशा पद्धतीची नाटकं करायला तुम्हाला नाटक करायचं स्किल असण्याची गरज नाही. नाटक करायचं स्किल ह्यात आहे की ऑफ स्टेज काय होतं, जेव्हा एखादा कॅरेक्टर स्टेजवरती नाही आहे तेव्हा त्याच्या आयुष्यात काय होतं याची जजमेंट असायला पाहिजे. जर का एखादा माणूस बाहेर गेला आहे तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की तो 1.5 मिनिटातच परत येणार आहे, पण अर्धा तास झाला मी थांबलोय खाली आणि कोणी आलं नाही, हे त्याचं सांगणं बिलिव्हेबल झालं.
पण तरी नीरज की मी जसं म्हणालो पण होतो तुला की जो बाबाच्या वयाचा पात्र आहे ते ग्रीन शर्ट आणि व्हाईट पॅन्टमध्ये आहे, पण जो यंगस्टर आहे तो मात्र व्हाईट शर्ट आणि ग्रीन पॅन्टमध्ये. आणि इट सेज अ लॉट फॉर मी, हे माझं मत होतं की इट सेज अ लॉट अबाउट जनरेशन गॅप, इट सेज अ लॉट अबाउट दोन जनरेशन्सचा गिव्ह अँड टेक आहे, त्यांचे काय फिलॉसॉफिकल पॉलिटिकल मतभेद आहेत, त्याच्यातून ते काहीतरी तयार हो होतं. आणि मी एकच फक्त एक ॲड करतो की हे जे आहे हे एक्झॅक्टली हा विचार करून इतका क्लिअर विचार करून नाही, पण हे मी पण बोललो होतो आणि हे अमिताभ खोपकर ज्यांनी कॉस्ट्युम्स ते डिझाईन केले त्यांचं पण असं म्हणणं होतं की आपण मिरर इमेजेस करू. सो आधी ग्रीन नव्हते कपडे, आधी काहीतरी वेगळं मरून आणि ते जसं काहीतरी कॉम्बिनेशन होतं. ते काय होतं की 3 तास सलग एकच कॉस्ट्युम असल्यामुळे हे लवकर झिजतात, त्यामुळे हे आमचे तिसरे कॉस्ट्युम आहे. आता जे ग्रीन जे तू म्हणतोस एक मध्ये काहीतरी येलो केलेलं मस्त आहे, मला आठवत पण नाही आता ते इतके शो झाले तर. पण हे त्यांनी प्रत्येक वेळेला मेंटेन केलं की ह्याचा जो वरचा जो कलर असेल तो ह्याचा पॅन्टचा कलर असणार आहे, अशा पद्धतीनं एक ऑर्केस्ट्रेशन दिसावं, एक तू म्हणतोस तसं एक त्यांच्यात एक बदल आहे ना तो एक. आणि ते तसं ते त्यांनी केलेलं आहे. याचं श्रेय अमिताभ खोपकर आणि नीनाताई आहे. ओके, आता एक जो कारण मला 7:40 झाले, एक आमने सामन्याचे एवढे प्रयोग झाले त्यातला तुला एखादी ऑडियन्सची लक्षात आलेली रिॲक्शन, तू बऱ्याच वेळेला प्रयोगांमध्ये असतोस का? आता तू नसतोस बऱ्याच वेळेला. आता मी तेवढं जात नाही, पण आधीमध्ये कधीतरी मी जातोय असं काहीतरी. पण व्हॉट डू यू फील, ऑडियन्स जेव्हा रिॲक्शन देतं तेव्हा काय वाटतं, तुला काय लक्षात आहे ऑडियन्सविषयी? मला 2 वेगळ्या गोष्टी जाणवतात. एक तर ते अशा काही गोष्टींवरती खुश होतात की मला असं वाटतं की ह्याच्यावरती तुम्ही का म्हणजे हे काय तुम्हाला आवडतं, काहीतरी म्हणजे उड्या मारल्या आणि काहीतरी गमतीशीर काहीतरी असेल तर ते खूप त्यांना ते आवडतं. तर ते कसं आणि कधी कधी ते मी ठरवून टाकलेल्या काही गोष्टी जेव्हा त्यांना हिट होतात तर तेही तुम्हाला जाणवतं. तर मला ह्याचं पण मला कुतूहल वाटतं की अच्छा मग हे आवडतंय तर यांना, सो मी पुढच्या वेळेला लिहिताना लक्षात ठेवीन की अशा पद्धतीचं मी काहीतरी लिहितो. आणि काही काही गोष्टी मी ठरवून केलेल्या होत्या तर तो नेम बरोबर बसलाय ह्याचं एक माझ्यासाठी आहे ना, मी ते भारावून वगैरे ते जात नाही, म्हणजे की अरे काय आपण वगैरे ते होत नाही माझ्याकडून. सो माझ्यासाठी इट इज अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस की ओके हे वर्क होत आहे, हे वर्क होत नाही, तर काय वर्क होतं ह्याचं एक मी ते काय मी लर्निंग म्हणजे असं पण नाही की मी काय नोटपॅड घेऊन जाईन प्रत्येक प्रयोगाला आणि ते लिहून ठेवीन तेवढं, पण एक मेंटल नोट स्वतःची स्वतःवरती एक बनवून ठेवतो ना की ठीक आहे हे केलं तर मे बी चांगलं एक होईल आणि हे केलं तर मे बी नाही तेवढं वर्क होणार, हे एक कळतं. आणि मला असं वाटतं की तुम्हाला आर्टिस्ट म्हणून ग्रो व्हायचं असेल तर तुम्ही शिकण्याच्याच मानसिकतेने केलं पाहिजे सगळं आणि बघितलं पाहिजे स्वतःच्या पण कामात. तुम्ही जर काय तिकडे जाऊन काय परत बाकी असं करून बसलात तर तुम्ही तेच करणार आणि त्याचेच तुम्ही गुणगान गात राहणार आयुष्यात, तुम्ही पुढे काय करूच नाही शकत. आपण प्रश्न घेऊ नीरजसाठी ते आणि मग आपण टाकू. 7:40 झाले. माझं इंग्लिश. म्हणून मला विचारलं की मग त्यानंतर हे सगळं मराठीतून चालतं ना, रंगभूमीशी संबंधित आहे, सगळी मराठी नाट्य रंगभूमी आहे. तर मग तुम्ही या साहित्याकडं कसं वळला? म्हणजे फार लोक जात नाहीत ना त्या मीडियममध्ये शिकलेली, तर कसं त्याची गोडी लागली? मला गोष्टी सांगायला आवडतं आणि माझं असं म्हणणं आहे की गोष्टींना भाषा नसते, व्याकरण नसतं. आणि गंमत अशी आहे की बरं मी कॉन्व्हेंटमध्ये
शिकलेलो होतो. मग इथे येऊन पण अर्थात BSc केलं तर त्यात सुद्धा इंग्लिशमध्येच परीक्षा दिल्या आहेत किंवा काय. त्यामुळे मला खरं तर सुरुवातीला थोडासा तो फॉर्मल मराठी समजण्यासाठी त्रास व्हायचा. पण मी जे 2 वर्ष मास्टर्स करत होतो थिएटर आर्ट्समध्ये, त्यात मी मॅक्झिमम मराठी नाटकं वाचली. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून की उगाच त्यात ते ट्रेननी प्रवास करायचा तर ते करायचं काय पाऊण तासात मग तो 1 अंक वाचून व्हायचा. अशी मी ती नाटकं मराठीत वाचून 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 मी माझी भाषा थोडीच सुधारून घेतली. माझं असं होतं की मी अजूनसुद्धा विचार इंग्लिशमध्येच करतो. पण मी काय जे एक मला असं नाही वाटत की जे एक बरेच लोक असं म्हणतात ना की ही शुद्ध मराठी आहे आणि ही अशुद्ध मराठी आहे वगैरे, हे एक फार काहीतरी त्यांच्या एक प्रिव्हिलेजमधून आलेल्या त्या गोष्टी आहेत आणि त्याला काही अर्थ नाही. कारण की आपणच आपलंच स्वतःला की माझी भाषा बघा शुद्ध आहे आणि तुम्ही सगळे अशुद्ध आहे, ह्याला काही फार आपण सिरियसली घेऊ नये असं मला वाटतं. मला वाटतं की मराठीचे डायलेक्ट्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि माझ्या नाटकात जी मराठी भाषा येते तीच मराठी आहे जी मुंबईच्या लोकलमध्ये लोक एकमेकांशी बोलताना वापरतात आणि म्हणून त्यांना ती वास्तववादी वाटतं, म्हणून त्यांना ते नाटक स्वतःचं वाटतं. मी फार पुस्तके लिहित नाही कारण की माझं काम हे भाषा पुढे नेणं वगैरे आहे असं मी मानत नाही आणि खरं तर ते कोणाचंच नाही, कारण की ती एक सजीव वस्तू नाही, ती एक सांस्कृतिक एक काय म्हणूया आपण डायनॅमिक अशी एक गोष्ट आहे आणि ती बदलत राहते ना. ती आता 100 वर्षांपूर्वी जशा पद्धतीच्या मराठीत बोलायचे तसे आता आपण बोलूच नाही शकणार, तसे आता आपण लिहूच नाही शकणार. मग जर का आपण असा विचार करायला गेलो की अरे तेव्हा काय छान मराठी होती, मग तेव्हाच्या लोकांना असं वाटेल की 12व्या शतकात जे आपल्या ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये वगैरे जी मराठी आहे ते आम्ही बोलूच नव्हतो शकत 1900 मध्ये. मग तुम्ही किती मागे जा, कुठली मराठी आहे जी प्रमाण म्हणायची, कुठली मराठी आहे जी शुद्ध म्हणायची. तर त्यामुळे तसंही नाही. मी मुंबईत राहतो, महाराष्ट्रात राहतो आणि मराठी माझी मातृभाषा आहे, तर मग मी मराठीमध्ये खूप स्वाभाविक होतं लिहिणं. त्यामुळे ती काय भाषेची गोडी वगैरे मी आत्तासुद्धा घरी जाऊन एक इंग्लिश पुस्तकात वाचणार आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आत्ता फोनमध्ये कोणीतरी मराठीचं नाटक आलं आहे वाचण्यासाठी. तर माझ्यासाठी या दोन्ही भाषांमध्ये फार भेद नाही. नाटकाची स्वतःची एक भाषा असते, नाटकाची एक स्वतःची भाषा असते, व्हिज्युअलची एक स्वतःची भाषा असते आणि मी फार कमी संवाद लिहिणारा नाटककार आहे. म्हणजे मी माझ्या नाटकात फार डायलॉग असत नाही. घटना जी काही घडते त्याच्या हिशोबाने काही गोष्टी समजतात लोकांना असं मला एक मला प्रश्न विचारायचा होता. आपण नेपथ्यकार पण आहात, साधारण नेपथ्यकार बघतो त्यांचं GD किंवा काय असं काहीतरी त्याला पार्श्वभूमी असते बऱ्याच जणांची. तर तसं तुम्हाला चित्रकलेचं किंवा असं व्हिज्युअलायझेशन असं काही होतं का? या माध्यमात तुम्ही कसं शिकला? हो. सो मी पेंटिंग वगैरे करतो अजून सुद्धा. मी फॉर्मली शिकलेलो नाही पण काय एलिमेंटरी इंटरमिडिएट इथपर्यंत मी केलं. आणि दुसरं जे मी मास्टर्स जिकडे केलं तिथे त्यांच्या अभ्यासक्रमात सेट डिझाईन सुद्धा सिलेबसचा एक भाग होता, तर मी सेट डिझाईन तिथे शिकलो. आणि मग आत्ता अजून जे काही तुम्ही ऑब्झर्व करत जाता किंवा ॲक्च्युली प्रॅक्टिकली काम करत जाता तेव्हा तुम्हाला त्यांचे काय कन्स्ट्रेंट्स आहेत बॅकस्टेजवाल्यांचे हे तुमच्या लक्षात, त्यांच्याशी कसं डील करायचं हे तुमच्या लक्षात येतं. तर ते जसं तुम्ही करत जाता तसं तुम्ही मिळून जाता. देशपांडे मॅडम बरोबर तुम्ही घातलं बोलतो तर त्यामुळं आठवत होतं क्वेश्चन काय केलं त्यावेळेला धोतर होते सगळ्यांचे आणि ते गळ्यावरती काय ते आणि चांगलं असायचं सगळ्यांना. हो हो, एवढं सिम्पल केलेलं होतं. आणि काशीरामचा केला होता आणि शैलेंद्र गोडबोले नाना आणि काकी गेली आमची, ती पण नव्हती त्या नाटकात.
आणि त्यावेळेला गुलाबी घाशीराम गुलाबीचा रोल नाही भावना काकी तिने गुलाबीचा रोल केला होता. घाशीरामची ओरिजिनल घाशीरामचे जे तसे नव्हते नाही तसे नव्हते. अच्छा. की हा टाईम प्ले आहे पिरियड प्ले सॉरी पिरियड प्ले तर ते पिरियड प्लेला ते त्यावेळेचे जे नाटकांनी जे तेच कॉस्ट्युम असायला पाहिजे. तुम्ही बदलले मला मान्य नाही मग याच्या रस्ता ते मान्य करायला तयार नव्हते. पण मी पण त्यांच्याशी सहमत आहे कारण नाटककारांनी अशा पद्धतीचे कॉस्ट्युम असायला हवंय असं लिहिलंच नाही. असं तेंडुलकरांच्या कुठल्याही संहितेत अशी कॉस्ट्युम हवे तसं लिहिलं नाही. ठराविक पिरियडचा प्ले होता ना त्यामुळे त्याला काय जे असतील कॉस्ट्युम ते यायलाच हवेत ना. आणि नाही तो पिरियड आहे म्हणून इट इज ओपन फॉर इंटरप्रिटेशन. नाही तो पिरियड प्ले असला तरी त्यातनं जो मेसेज द्यायचा आहे तो आजच्या पिरियडला सुद्धा relevant आहे. एक तर आपण त्याला हा message आहे. एक तर आपण त्याला पिरियड प्ले नको Exactly. पिरियड प्ले नाही तो खूप क्लिअरली पॉलिटिकल सॅटायर आहे. तर आणि तो त्यांनी हे लिहिलेलं आहे की ह्या ज्या घटना आपण ह्याच्यामध्ये दाखवतोय या काही सगळ्या खऱ्या नाही आहेत हे त्यांनी प्रस्तावनेत दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त एक असा कोणीतरी 2 घटना खऱ्या आहेत की ते जे काय तुरुंगात डांबून ते जे 22 काय ते दाक्षिणात्य ब्राह्मण मरतात आणि ते मरण्याच्या मागे एक तो पुण्याचा कोणीतरी एक कोतवाल होता त्याचं नाव काशीराम सावळदास होतं. हे एवढं 2 वाक्यांची इतिहासात फक्त नोंद आहे. बाकी अख्खं नाटक हे त्यांनी आत्ताच्या जगण्याबद्दल काहीतरी आणि गव्हर्नमेंट आणि जेव्हा घाशीराम झालं जेव्हा घाशीराम आलं रंगभूमीवर त्यावेळेला शिवसेनेची मोठी उलटापालट सुरू होती. त्यावेळेला भारतातलं राजकारण इतकं पेटलेलं होतं की त्याच्यावरती काही ना काहीतरी एक कमेंट येणं गरजेचं होतं आणि म्हणून तिथे एक्झॅक्टली घाशीराम सावळदासचा जो रनिंग रेफरन्स आला होता त्याच्या अख्ख्या अवतीभोवती ते नाटक उभं राहतं आणि मग त्याच्यासाठी ती माणसांची भिंत आणि एक्स वाय. पण हा माझा आवडता आणि हा फार मोठा म्हणजे घाशीराम हा आपण इन्फॉर्मली आपण हे संपल्यानंतर आपण त्याच्या आधी आमच्या ग्रुपने घाशीराम केला होता 1981 मध्ये. तो राज्य नाट्य स्पर्धेसाठी केला आणि नंतर मग त्याचे आम्ही 6 प्रयोग केले होते. तर तेंडुलकरांचे माझे वैयक्तिक संबंध होते मैत्री होती नंतरपर्यंत सांगू इच्छितो. पण तेंडुलकर रॉयल्टी तेवढी ठरली तेवढं द्यायला पाहिजे ते फास्ट पिक होते त्याच्या बाबतीत. पण आय थिंक मी नेहमी असं म्हणतो धीरज की कुठल्याही फोरमला की मी तो फोरम सुरूही करत नाही आणि तो फोरम थांबवूही शकत नाही कारण देर इज नो एनी एंड टू दिस कॉन्व्हर्सेशन. फक्त आपला बसण्याचा पेशन्स ह्या विचारात घेऊन मी स्टॉप द फोरम आणि म्हणून तो ॲब्रप्टली थांबतो. द होल आयडिया इज त्याच्यानंतर हां हो आता तुला असं काही डोक्यात येत आहे का तू मगाशी म्हणत होतास म्हणाला 2-3दा की आता तुला फॉर्म तोडण्यासाठी लिहायचं सेट फॉर्म्स तोडण्यासाठी लिहायचं. मग आता तुला काही असं आम्हाला सांगण्यासारखा काही विषय आहे का की मला हे बदलायचं. तसं आता आम्ही बघतोय बरीच वर्ष नाटकं खूपच पाहिजे तुला माहिती आहे तर वाटतं की कधी कधी यार तेच का असतात म्हणजे तोच स्टेज तसंच का पाहिजे ते लाईट्स तसेच का म्हणे आणि म्युझिक तसंच का वाजलं पाहिजे तो ब्रेकच का हवा. मी असं ठरवून मी नाही लिहित की आता मला काहीतरी बदलूया. मला आमने-सामनेचा फॉर्म हा खूपच वेगळा आहे आणि तो खूपच वेगळ्या पद्धतीचा आहे. तर मी काय तो फॉर्म तोडण्यासाठी नव्हता तसा केला. मी काय किंवा ते एक एक्सपेरिमेंट करून बघूया म्हणून नव्हतं मी केलं. मला जर का माझं हे म्हणणं मांडायचं आहे आमने-सामनेचं म्हणणं एक पेट्रियार्कीबद्दल आहे. आमने-सामनेचं म्हणणं एक जनरेशन गॅप असली तरीसुद्धा पेट्रियार्की कशी जिवंत असते आणि कशा पद्धतीने असते त्याबद्दलचं आहे जे ऑडियन्समध्ये फार कमी लोकांपर्यंत पोहोचतं.
त्यांना वाटतं की नाही नाही लग्न आणि निवेदमध्ये दोन्ही किती छान होतं. पण ते नाही दोन्ही चुकीतच आहे. उगाच आपलं गमत. पण ते पोचवण्यासाठी म्हणून तो फॉर्म गरजेचा होता. तशाच पद्धतीने आता एक नाटक लिहिलेलं आहे, ते कदाचित होईल पुढे जाऊन. त्याच्यामध्ये पण एक वेगळ्या पद्धतीचा एक फॉर्म आहे. म्हणजे आमच्या सामनेमध्ये काय म्हणूया आपण, टाईम जो आहे, कालावधी जो आहे तो त्या 1 महिन्याचा आहे आणि स्पेस बदलतो. ह्याच्यामध्ये स्पेस तीच राहते पण 2 काळ येत असतात, म्हणजे एक 87 मध्ये आणि एक आत्ताचा. तर अशा पद्धतीचं एक आहे. पण अगेन मला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या मी बेधडक सांगतो. हे विषयाच्या बाबतीत झालं. मला ऍक्च्युली मांडणी क्राफ्ट प्रेझेंटेशनच्या माझं एक आत्ता सांगा कसं जगायचं नावाचं एक नाटक सुरू आहे. तर ते तू बघ कधी जेव्हा केव्हा ते आता येईल. आणि आता मी सांगत नाही कारण की ते थोडी गंमत त्यातली सस्पेन्स राहील. तर त्याच्यामध्ये एक अगेन असा एक मोमेंट होता की हे नसतं करायचं, असा काही एक ठराविक हे आहे. पण निर्माता जो आहे प्रसाद कांबळे, मी आणि स्पृहा जी त्यात काम करते, आम्हाला तिघांनाही असं वाटलं की हे सोडून दुसरा काही एंड होऊच नाही. ह्या नाटकातून आम्हाला जे म्हणायचं आहे हे लोकांपर्यंत जर का तसंच्या तसं आम्हाला पोचवायचं असेल तर हाच एंड करायला लागणार. आता हा एंड करायचा आहे हे एकदा ठरलं ना, मग मी त्याच्यात तांत्रिकदृष्ट्या काय करावं ते करू शकतो. मी असा नाही विचार करत की आता मला याचं क्राफ्टिंगच बदलायचं आहे किंवा आता मला अशा पद्धतीचंच हे करायचं. म्हणजे जर का माझ्या नाटकाला म्हणजे 30 वर्षांपूर्वी केलेलं अशोक पत्कींचं म्युझिक ॲप्ट जात असेल तर मी ते घेईन. मला ही गोष्ट सांगायची आहे, ही गोष्ट सांगण्यासाठी म्हणून जे जे गरजेचं आहे ते मी करणार. ही गोष्ट पोचवण्यासाठी म्हणून तांत्रिकदृष्ट्या मला जे काही बदल करायचे असतील तर ते मी करेन. जर का मला असं वाटलं की नाही मला जर का अशा पद्धतीचं ॲटमॉस्फिअर हे करायचं तर मग मी पडदा टाकायलाच नको, तर मी पडदा टाकणारच. मला जर का वाटलं की मला उद्या 6 कॅरेक्टर्स इन सर्च ऑफ एन ऑथर करायचं आहे पण त्याच्यासाठी मला ऑडियन्सला स्टेजवरती बसवायचं म्हणून लोकांना आणि त्या 6 कॅरेक्टर्सना ऑडिटोरियममध्ये आणायचं तर मी ते तसं करेन. पण हे तोडण्यासाठी म्हणून नाही, मला म्हणायचं काय आहे त्याच्यासाठी. आता एक जे काय इतके वर्ष तुम्ही काम करून आणि बेसिकली ते शिकून पण तुम्हाला तांत्रिक बाजू एक थोडी जर का समजत असेल तर त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत याचे काही कन्स्ट्रेंट्स तुमच्या एकदा लक्षात आलं की तुम्ही काय करू शकता. म्हणजे मी काय म्हणतो की इफ इट कॅन बी रिटन ऑन पेज इट कॅन बी शोन ऑन स्टेज. त्यामुळे माझ्या मी कुठल्याही रायटर्सना मी असं कधीच नाही म्हणत की अरे पण हे दाखवणार कसं. हा विचार करणं तुमचं कामच नाही. मी स्वतः लिहिताना मीच जरी डिरेक्ट करत असलो तरी मी आधी विचार करत की हे मी दाखवणार कसं. तर त्या लंकामध्ये एक हत्तीवरती येतो आणि वरती आकाशात एक उडतोय कोणीतरी, असा एक सीन आहे. तो कसा दाखवणार आहे मला आत्ता माहीत नाही. पण तो मला असं वाटतं की हे करणं नेसेसरी आहे. हे जर का मला पोचायचं असेल तर तो आकाशातून खाली पडणं नेसेसरी आहे. आता तो कसा दाखवणार, कसा पडणार, तो मी खरंच आणीन की मी तो सांकेतिक आणीन की मी आणणारच नाही की तो संवादात आणीन, हे नंतरचं भाग आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या गोष्टी शक्य तेवढ्या बेधडकपणे, शक्य तेवढ्या खरेपणाने सांगितल्या पाहिजे. आणि ते सांगण्यासाठी तुम्हाला जे काही नियम मोडायचे असतील ते तुम्ही मोडायलाच हवे. मग त्याच्यासाठी कुठल्याही पिरियडचं काही बंधन नाही, त्याच्यासाठी कुठल्याही काय म्हणूया नाटकाच्या फॉर्मॅलिटीचं काही बंधन नाही, त्याच्यासाठी कुठलंही हे लोकांना आवडतं याचं काहीच बंधन नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय म्हणायचं आहे ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्ही पाळायला पाहिजे असं. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही. तुला मजा वाटते का की तुझा हा जो अप्रोच आहे हा कदाचित पहिल्यांदा मराठी नाटकांमध्ये कमर्शियल नाटकांमध्ये कुणीतरी लेखक बोलतो आणि याच्या आधीच्या सगळ्या लेखकांनी अशा प्लॉटमध्येच लिहिलेलं माहिती आहे ना. ते झुळी घेऊन फिरायचं. हा मी ते ठरलेले नाही ब्लॉक्स जोडले आणि केलं. नाही सी त्यांचे पण कन्स्ट्रेंट्स काही असतात
आणि असं नाही, आता शोभायात्रासारखं नाटक हे कमर्शियली अत्यंत सक्सेसफुल होतं आणि एक महत्त्वाची एक्सपेरिमेंट होती. आपण आत्ता विचार करताना आपल्याला लेकुरे उदंड झाले हे जुनाट वाटत असेल, पण त्या काळी हा अत्यंत मॉडर्न विचार होता. आणि खरं तर ते गमती गमतीत हसत खेळत होते नाटक, पण त्याच्या मागे एक ट्रॅजेडी आहे की ह्यांना मूल होत नाही आहे. आणि मूल होत नाही आहे ही ट्रॅजेडी नाही आहे, दे आर हॅपी की त्यांना होत आहे नाही होतं, ते एकमेकांच्या प्रेमात ते सुखी आहे. ट्रॅजेडी ही आहे की त्या आजूबाजूचे सगळे त्यांचं ज्या पद्धतीने ओरबाडण्याचा प्रयत्न करतायत हे त्यावेळेला कानेटकरांनी लिहिलं होतं. हे तेव्हाच्या हिशोबाने एक कमर्शियली महत्त्वाचं होतं. आत्ता काय झालं आहे, म्हणजे आता जे माझे मित्र आहेत, समकालीन लेखक आहेत, जे कोण आहेत, त्यांच्यावरती डेली सोपचा बराच पगडा जाणवतो. आणि मला असं कायम वाटतं की तुम्ही जे समोर लोक जे बसलेले आहेत त्यांच्यावरती माया करू शकतो आपण, पण नाटकाचा पर्पज हा त्यांच्यावरती माया करणं नाही आहे हा, आणि सॉरी पण त्यांना थोडीच देतो. तर नाटककाराचा राग असल्याशिवाय तुम्ही भलेही कॉमेडी लिहा, पण तुमचा राग असणं गरजेचं नाही, तर तुम्ही लिहूच नाही शकत. तर मला असं वाटतं की कुठलाही लेखक जेव्हा काहीतरी लिहायला घेतो त्यात मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल सुरुवातीला. मला कधीच पहिल्या ड्राफ्टमध्ये माहीत नसतं, दुसरा ड्राफ्ट लिहिताना कळतं की अच्छा हे म्हणायचं आहे मला ह्यात. आमनेसामने मी खरंच लग्न आणि लिव्हिंग या जनरेशन गॅपबद्दल सुरू केलं होतं, पण मला एका पॉईंटला कळलं नाही, दिस इज अबाउट पेट्रियार्की, पुरुषसत्ताबद्दल आहे. तर असं माहीत नसणं ठीक आहे, पण बऱ्याचदा आत्ता कमर्शियल नाटक हे लोकांची करमणूक एवढंच म्हणून लिहिलं जातं. आणि करमणूक कशी होते तर त्यांना हसवून. तर माझं असं म्हणणं आहे की हसवणं हे एकच माध्यम नाही आहे एंटरटेन करण्याचं. तुम्ही त्यांना अत्यंत खिळवून ठेवू शकता, तुम्ही मिस्ट्री क्रिएट करू शकता, तुम्ही इमोशनली गुंतवू शकता, तुम्ही रडवू शकता, तुम्ही त्यांना खूप जास्त राग आणू शकता. ही ताकद असताना तुम्ही नुसतंच त्यांना बुद्धितल्या का करत बसला. सो मी ते करत नाही, पण एक त्यात हे पण आहे, एक ऑस्कर वाईल्डचं एक म्हणणं आहे की इफ यू वॉन्ट टू से समथिंग रिअल कीप देम लाफिंग अदरवाईज दे विल किल यू. त्यांना हसत ठेवणं. आणि मी काही नाही मी म्हणतो आमने सामने कॉमेडी असण्यामागचं कारणच आहे. मी जर का तुमचा लग्नसंस्थेबद्दल ॲज अ समाज म्हणून तुम्हाला जे काय वाटतं ते चूक आहे असं बोललोच तर मला दगडफेक आणि गोळ्या घालायला आले ना. तर मी त्यांना हसत ठेवतो आणि हेच बोलतो, तर त्यांना ते चालतं. तेव्हा तसं म्हटलं मी मगाशी जेच म्हणत होतो की लेट द कॉन्व्हर्सेशन्स कंटिन्यू. आपण हा सेटअप थांबूया. जुलैमधला फोरम हा 24 जुलैला आहे. आणि सिंधुताई सपकाळांची मुलगी ममता सपकाळ ती फोरममध्ये असणार आहे. त्यानंतर रविवारी तिच्याच गझलांच्या कवितांचा कार्यक्रम आहे, ज्याचं निवेदन पूजा भडांगे करेल. सो 24 आणि 25 जुलैला आपण हे करणार आहे. त्याच्या अलीकडच्या आठवड्यात 18 आणि 19 जुलैला कलावकाशच्या इंटर्न्सचा तो शेवटचा म्हणजे जून हा शेवटचा महिना आहे त्यांचा, पण फॉर सम रिझन्स आम्ही तो सेलिब्रेट नाही करत आहे. तर आम्ही 18 आणि 19 जुलैला आम्ही तो सेलिब्रेट करू. प्लॅन असा असेल की आम्ही त्या दिवशी एक थिएटर वर्कशॉप करणार आहे. मला माझ्या मित्राचं कन्फर्मेशन यायचं आहे अजून, त्यामुळे आय एम जस्ट नॉट एबल टू डिक्लेअर द नेम, पण आय एम कीपिंग माय फिंगर्स क्रॉस. मी 3ऱ्यांदा तारीख पुढे ढकलली आहे त्याच्यासाठी, त्यामुळे तो येणार आहे असा माझा अजूनही आशावाद आहे. आय होप इन 2 days ते कन्फर्म होईल. पण दिस इज फॉर जुलै. पुढचं अजून माहिती नाही. स्वातीताई इज इन ऑस्ट्रेलिया राईट नाव. ती परवा दिवशी भारतात येईल आणि मग पुढचं प्लॅनिंग सुरू होईल. पण दिस इज इट फॉर टुडे. हां नीरज, आम्ही ना पुष्पगुच्छ पुस्तक समय असं काही देत नाही. आम्ही ना बियांची पाकिटं देतो. बियांची पाकिटं
योग्य माणसाला देतात नाटकाचं बीज रुजवतील तो ऑलरेडी रुजवतोय पण आय लुक फॉरवर्ड टू दिस फोरम्स. ते हेच आहे की यातनं ही गंमत कळते की ती व्यक्ती ते का करते आणि कशासाठी करते. थँक्यू म्हणू शकत नाही आणि म्हणायची गरज पण नाही. पण येस, खूप गोष्टी अचानक नीरज बोलायला लागला आणि त्या गोष्टी डोळ्यासमोरून गेल्या. बापरे, थँक्यू फॉर दॅट नॉस्टॅल्जिया ट्रिप टुडे. पण आय होप ममताताई सोबत पण आपण गप्पा मारू. तिच्यासोबत बोलतानाचा विषय सिंधुताई यांचं काम आणि त्यांनी उभं केलेली संस्था हा फोकस असणार आहे. रविवारी मात्र आपण निव्वळ गझल ऐकणार आहे तिच्याकडे. असा हा कार्यक्रम असेल. त्यामुळं थँक्यू सो मच नीरज. या पण कॉन्व्हर्सेशन्स कंटिन्यू टू. पण जाता जाता ज्याच्यासाठी हा सगळा प्रपंच, तो माझा आवडता ज्ञानोबा. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्त धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते राहो, प्राणी जातात. शुभरात्री.